नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संडे डेटर्सवरील नेक्स्ट ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. तर बिल्स रिसिवेबलचा अर्थ काय होतो की असे कस्टमर्स ज्यांना आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस क्रेडिटवरती सोल्ड केले आहेत आणि अशा कस्टमर्सकडून आपल्या व्यवसायाला पैसे मिळालेच पाहिजेत, या ॲश्युरिटीसाठी आपण अशा कस्टमर्सच्या नावे बिल बनवतो आणि त्याच्यावरती त्याची सिग्नेचर घेतो. त्या बिलामध्ये आपण नमूद करतो की कोणत्या डेटपर्यंत तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे. आता त्याला लीगल एव्हिडन्स म्हणून यूज केला जाऊ शकतो त्या डॉक्युमेंटला किंवा त्या बिलाला. त्या बिलाचे पैसे आपल्याला त्या कस्टमरकडून मिळणार आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो, बिल्स रिसिवेबल. आता ठरलेल्या डेटला जर त्या कस्टमरने, म्हणजेच थोडक्यात जो ॲक्सेप्ट करतो बिल, हे त्याला आपण ड्रॉवी म्हणतो, ड्रॉवीने जर आपल्याला बिलाचे पैसे दिले नाहीत तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, बिल डिसऑनर्ड झालं. बिलाचे पैसे दिले तर त्याला ऑनर्ड म्हणतात, बिल ऑनर्ड झालं. आणि जर बिलाचे पैसे त्याने दिले नाहीत तर आपण त्याला बिल डिसऑनर्ड झालं म्हणून सांगतो. तर बिल्स रिसिवेबल ही व्यवसायासाठी करंट असेट आहे. जर ठरलेल्या डेटला बिलाचे पैसे मिळाले नाहीत तर बिल्स रिसिवेबल कमी होणार आहेत. म्हणून पहिला इफेक्ट आपल्याला फायनल अकाउंटमध्ये बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आहेत, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्याच असेट साईडला संडे डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणून. थँक्यू व्हेरी मच.